मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो। या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊ प्रतिक्रिया देण्यास नकार। पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। पंतप्रधान मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालेलं ते आता चालत नाही। संजय राऊतांचा हल्ला बोल तर बावनकुळेंना दिली कालबाह्य झालेल्या ढब्बू पैशांची उपमा। शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उद्या दुपारी विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी जाणार। तिघ नेते 2004 नंतर पहिल्यांदाच एकत्र। राहुल गांधी आज भंडारा दौऱ्यावर, नाना पटोलेंचं होमग्राऊंड असलेल्या साकोलीत सभा घेणार। भावना गवळी आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार होत्या। पत्रकार परिषदेची अजूनही प्रतीक्षा। मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी यवतमाळमध्ये घेतलेल्या बैठकीतही गैरहजर। उद्या प्रसिद्ध होणार भाजपचा जाहीरनामा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांसमोर जाहीरनामा मांडणार भाजप। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये कंगना रनौतचा जोरदार प्रचार। मतदारांच्या आग्रहास्तव कंगनानं केला हिमाचल प्रदेशचा पारंपरिक कुलवी डान्स। अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आचारसंहितेनंतरच मदत देता येणार। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।